आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी ह्या मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत ह्या. आणि कैऱ्या कवळ्या घ्यायच्या नाही, टणक कैऱ्या घ्यायच्या. आणि ह्या मी कोयत्याने मी फोडून घेते. असे छोटे छोटे तुकडे करून घेते मी. आणि हे मी सगळे तुकडे करून घेते. आणि परत हे सगळं स्वच्छ करून घ्यायचे आपल्याला कपड्याने पुसून. आणि आतमधली सगळी घाण काढून घ्यायची. सगळं असे पांढरी शुभ्र पुसून घ्यायची. बारीक बारीक तुकडे करायचे त्याचे. बघा किती आपली मस्त कैरी आपली घरच्या घरी फोडून तयार झालेली आहे. त्याच्यासाठी हे मी कैरी लोणचे मसाला घेतला आहे, मोहरी डाळ घेतली, हळद घेतली, मीठ घेतलं आहे, मोहरी परत आपल्याला थोडीशी लागणार आणि हिंग घेतलं आहे. त्याचे मी ते 4 चमचे तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी घालणार आहे. थोडीशी घालायची, एक अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण हिंग घालून घेणार आहोत. हिंगामुळे आपलं लोणचं छान टिकतं म्हणून. आणि त्याची सालही कडक राहते लोणच्याची हिंगामुळे. आणि हळद ही आपण तेलात घालायची म्हणजे छान. आणि हे मी कारळ घेतले. का पूर्वी लोक कारळ घालायचे लोणच्यामध्ये, तर माझ्याकडे होतं म्हणून मी हे घातलं आहे. तुमच्याकडे नसेल तर नका घालू. आता हे सगळं कोरडं मसाले मिक्स करून घ्यायचे. आणि तेल थंड झाल्यानंतरच आपण कैरीच्या फोडणीवरती घालायचं, गरम असताना घालायचं नाही. हे बघा किती मसाला फक्त लावलाय तरी किती सुरेख आपलं लोणचं तयार झालं बघा. आणि तुम्हाला जसं आवडेल तसे तुम्ही तेल कमी जास्तही घालू शकता. जास्त आवडत असेल जास्त घाला. बघा किती मस्त आपलं विकतरीसारखं छान घरच्या घरी कमी साहित्यामध्ये लोणचंही आपलं तयार झालं आहे. आणि हे वर्षभर टिकतं, खराब होत नाही. फक्त काळजी घ्यायची की स्वच्छ पुसून घ्यायचं ते.